झी मराठी, चर्चा ही होणारच। एडूर येथील वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त काडदेव मठ व ग्रामस्थांमध्ये आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकासाठी असलेले 51,000 रुपयांचं बक्षीस राहुल देसाई यरनाळच्या ताजापूर यांना विभागून देण्यात आलं। चिकोडीच्या ओमकार व रामू बुधाले यांना द्वितीय क्रमांकासाठी असलेलं 31,000 रुपयांचं बक्षीस विभागून देण्यात आलं। शिवगोडा पाटील आणि इंगळे यांना तृतीय क्रमांकासाठी असलेलं 21,000 रुपयांचं बक्षीस विभागून देण्यात आलं। चौथ्या क्रमांकासाठी असलेलं 11,000 रुपयांचं बक्षीस पिंटू किल्लेदार व जोकर भाऊ यांना विभागून देण्यात आलं। जनरल बैलगाडी शर्यतीत सुमित इंगळे यांनी प्रथम क्रमांक, बाळू खोत यांनी द्वितीय क्रमांक, मोळे यांनी तृतीय क्रमांक तर भरतेश बोरगावे यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे। त्यांना अनुक्रमे 11,000, 7,000, 5,000, 3,000 रुपये बक्षीस देण्यात आले। जनरल घोडागाडी शर्यतीत अजित पाटील यांनी प्रथम, अक्षय टॅलेंट यांनी द्वितीय, गेनू अण्णा यांनी तृतीय तर अक्षय मोरंगे यांनी चौथा क्रमांक पटकावला। त्यांना अनुक्रमे 11,000, 7,000, 5,000, 3,000 अशे रुपये बक्षीस देण्यात आले। नवीन नवतर जनरल घोडागाडी शर्यतीत सिद्धू इंगळे यांनी प्रथम, संदीप जाधव यांनी द्वितीय, गेनू अण्णा यांनी तृतीय क्रमांक मिळवलाय तर सुनील दानवाडे यांनी चौथा क्रमांक पटकावलाय। टांगा घोडा शर्यतीत पिंटू इचलकरजी यांनी प्रथम क्रमांक, अमर गुणके द्वितीय, सांगली झेंडा यांनी तृतीय तर चौथा क्रमांक भोर यांनी पटकावलाय। गावगन्ना बैल घोडागाडी शर्यतीत भरतेश बोरगावे यांनी प्रथम, मल्लू पाटील यांनी द्वितीय, बसवराज यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय। नवतर बैल घोडागाडी शर्यतीत महावीर बोरगावे यांनी प्रथम, मनोज परेट यांनी द्वितीय आणि महाराष्ट्र कर्नाटकातील शर्यत चौकींनी उपस्थिती दर्शवलेली होती। शर्यतीनंतर श्रीशल जगद्गुरू व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी।